नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मी जिजाऊ बोलते या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे मराठी भाषण. चला तर मग पाहूयात. मी जिजाऊ बोलते. मी जिजाऊ बोलते, राजमाता बोलते. मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. आज तुमच्याशी बोलते. एक काळ असा होता मावळ्यांनो, या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालीत होत्या. अशा काळात लखुजीराव जाधवांच्या घरी म्हाळसा राणींच्या पोटी आमचा जन्म झाला. 4 भावंडांच्या पाठीवर हे कन्यारत्न जन्माला आले म्हणून दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्ला मसलत, रयतेची घराणी, न्यायनिवाडे तर नित्याचेच. हे असं होतं आमचं बालपण. आम्ही युद्धकला शिकली होती, त्याचबरोबर मुलींची एक फौजही आम्ही तयार केली होती. आम्ही मराठी, संस्कृत, पारसी, अरबी, उर्दू, कन्नड अशा भाषाही शिकलो होतो. रामायण महाभारताबरोबरच आम्ही कबीरांचे दोहे, नामदेवांची गाथा, कुराण, बायबल ही वाचले होते. पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आम्हाला एकूण 6 अपत्ये झाली. पहिले संभाजीराव, नंतर 4 झाली व शेवटचे शिवाजी राजे. आमच्या मनात तयार झालेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शिवबांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस्व गुणांचे बाळकडू दिले. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबाराजांना घडविले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, घरातील माय. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, घरातील माय. यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याची गय करू नका, ही शिकवण आम्ही शिवबाराजांना दिली. राजांनी सुद्धा आमच्या संस्काराचे फलित केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता आमचा कार्यकाळ संपत आला होता. शिवबाला स्वराज्याचा लाडका राजा झालेला पाहून आम्ही समाधाने अखेर डोळे मिटून घेतले. धन्यवाद. जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.